मित्रांनो, तुम्ही धंद्यात असाल किंवा धंद्यात पडणार असाल तर तुमच्यामध्ये एक महत्त्वाचा गुण असणं खूप आवश्यक आहे, ते म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. आता ही निर्णय घेण्याची क्षमता सगळ्यांमध्येच असते, पण पटकन निर्णय घेण्याची क्षमता ही खूप कमी लोकांमध्ये असते. एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करत बसले, एखादी गोष्ट खूप चघळत बसल्याने त्या गोष्टीचं काय होतं, तर रस निघून जातो आणि वेळेला खूप महत्त्व आहे. बऱ्याचदा असं मला पाहायला मिळतं की खूप सारे लोकांचे डिसिजन मेकिंग वीक असल्यामुळं त्यांच्या आयुष्याची फार वाट लागलेली आहे. म्हणजे काय करतात, खूप वर्ष फक्त ते हेच विचार करण्यामध्ये वेळ घालवतात की बाबा याचे रिझल्ट्स काय असतील, याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील माझ्या आयुष्यामध्ये, याच्यातून काय बदल घडेल. पण बऱ्याचदा ही लोक पॉझिटिव्ह विचार करण्याऐवजी निगेटिव्ह विचार करण्यावरती जास्त वेळ घालवतात. तुम्ही प्रत्येकच वेळेला जर एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागले तर तुम्ही अल्टिमेटली निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करता. ही निगेटिव्हिटी ज्यावेळेला तुम्ही अट्रॅक्ट करता तर रिझल्ट सुद्धा निगेटिव्हच यायला सुरू होतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकला असेल किंवा आकर्षणाचा सिद्धांत तुम्ही जर ऐकला असेल तर त्याचं म्हणणंच हे आहे की तुम्ही जी गोष्ट जशी तुम्ही इमॅजिन करता अल्टिमेटली ती तुमच्या लाईफमध्ये दिसायला सुरुवात होते. तुम्ही जर ठरवलं असेल की तुमच्या जर डोक्यामध्ये असेल की मी मोठं घर घेईल, मी माझी 4 चाकी गाडीमध्ये फिरेल, मला चांगली नोकरी असेल, माझं कुटुंब सुखी असेल, तर अल्टिमेटली एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी पॉझिटिव्हली त्या दृष्टीने घडायला सुरुवात होतात. पण याच्या उलट जर तुम्ही प्रत्येकच गोष्ट निगेटिव्ह जर विचार करत असाल तर त्या गोष्टी निगेटिव्ह व्हायला सुरू होतात. तुमचा भरोसा असो अगर नसो, पण हा लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथं खूप काम करत असतो. मग इथून पुढे लक्षात घ्या की तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते निर्णय योग्य अयोग्याचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा मी जर काही निर्णय घेतला तर माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल काय होतील आणि त्याच्याबद्दल सतत तसा विचार करायला सुरू करा. मला चांगली नोकरी भेटली तर माझं आयुष्य कसं सेटल होईल, माझी मुलं बाळं कोणत्या शाळेमध्ये जातील, माझ्या घरच्यांच्या इच्छा कशा पूर्ण होतील, माझ्या स्वतःच्या इच्छा कशा पूर्ण होतील, ह्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. जेणेकरून तुम्हाला तुमचे निर्णय हे योग्य ऑटोमॅटिकली ठरायला सुरू होतील. तुम्ही जर सततच निगेटिव्ह विचार करत बसले तर ते निगेटिव्ह विचारांनी निर्णयही निगेटिव्हच घेताल आणि चुकीच्या निर्णयांमुळे रिझल्टही अल्टिमेटली चुकीचे येतील. निर्णय घेण्याची क्षमता ही माणसामध्ये चांगली असावी. चुकीचे निर्णय होणार नाहीत असं नाही, पण निर्णय चुकल्यानंतरही काय करायचं हे सुद्धा तुम्हाला निर्णय घेतानाच ठरवायचं आहे. प्लॅन ए बरोबर प्लॅन बी सुद्धा तुमचा रेडी असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेतल्यानंतर तो चुकीचा जरी झाला तरी त्याला सुधारण्याची दुसरी संधी देव देत असतो किंवा संधी तुम्हाला वेळ देत असते. त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद.